डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन राज्यपाल मुख्यमंत्र्यांसह विविध नेते महामानवाला अभिवादन करणार तर चैत्यभूमीवर उसळला भीमसागर। शिवसेना भाजपमध्ये रंगलेल्या शीतयुद्धानंतर उपमुख्यमंत्री शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच मंचावर येण्याची शक्यता। कल्याण डोंबिवलीतील कार्यक्रमात दोघे एकत्र येणार असल्याची माहिती। झी 24 तास जेडीएसचा महासर्वे, महायुती सरकारच्या वर्षभराच्या कारभारावर महाराष्ट्राची जनता खुश। महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या कौलमध्ये फडणवीस सरकारला बंपर पसंती। झी 24 तास आणि जेडीएसच्या सर्व्हेनुसार महायुतीमधील मित्रपक्षात समन्वयाचा अभाव। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये समन्वय नसल्याचं 42% लोकांचं मत। महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महिलांना फायदा। मोठ्या प्रमाणावर मदत झाल्याचं 64% महिलांचं मत। महायुती सरकारच्या पीक विम्यावर शेतकरी खुश तर मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिल्यानं राज्यातील मच्छीमारही समाधानी। झी 24 तास आणि जेडीएसच्या सर्व्हेनुसार महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये भाजपची कामगिरी सरस। भाजपच्या कामांवर 37%, शिवसेनेच्या कामावर 28% आणि राष्ट्रवादीच्या कामावर 19% जनता समाधानी। महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 31 जानेवारीची डेडलाईन कायम। मुदत वाढवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। नगरपालिका नगरपंचायतीची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार। देशभरात इंडिगोच्या बोजवाऱ्यामुळे प्रवासी मेटाकुटीला। ड्युटीच्या वेळांसह अनेक तांत्रिक कारणांमुळे बोजवारा आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या तुलनेत देशांतर्गत प्रवास महागला। वरळीमध्ये भाजप, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये राडा। कामगार युनियनवरून जोरदार राडा। हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने भाजपनं संघटना नोंदवल्याचा आरोप। शीतल तेजवानीच्या कोरेगाव पार्कमधील घराची झडती। आर्थिक गुन्हे शाखेकडून सुमारे 1.5 तास तपासणी। नवे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता। तपोवनमधील झाडांसाठीच्या लढ्याला यश। प्रदर्शन केंद्राच्या निविदेला अखेर स्थगिती। गिरीश महाजन यांची घोषणा। झाडं तोडून तपोवनात उभारणार होतं भव्य डोम। विशाखापट्टणममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान तिसरा एकदिवसीय सामना। दोन्ही संघ मालिका जिंकण्याच्या इराद्यानं उतरणार मैदानात। रोहित, विराटवर चाहत्यांच्या नजरा।